भारतीय स्वातंत्र्य लढ्यात अनेक वीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, पण काही व्यक्तिमत्व अशी होती ज्यांनी केवळ लढा दिला नाही तर संपूर्ण पिढीच्या विचारांना दिशा दिली. एक असा क्रांतिकारक ज्याने इंग्रजांच्या मनात भीती निर्माण केली, एक असा साहित्यिक ज्याने तुरुंगाच्या काळोखातही कविता लिहिल्या, एक असा विचारवंत ज्याचे नाव आजही इतिहासात तीव्र चर्चेचा विषय ठरते. हे व्यक्तिमत्व म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील अत्यंत प्रभावशाली, धाडसी आणि बहुस्तरीय व्यक्तिमत्व मानले जातात. ते क्रांतिकारक, लेखक, कवी, समाजसुधारक आणि राजकीय विचारवंत होते. भारतीय स्वातंत्र्यासाठी त्यांनी दिलेला संघर्ष, तुरुंगात सहन केलेल्या यातना, त्यांच्या विचारांची ताकद यामुळे त्यांचे नाव भारतीय इतिहासात कायम आठवणीत राहील. अनेक लोक त्यांना महान देशभक्त मानतात, तर त्यांच्या काही विचारांवर वादही झाले. पण एवढे मात्र निश्चित की सावरकर हे भारतीय इतिहासातील अत्यंत प्रभावी व्यक्तिमत्व होते. जय महाराष्ट्र मित्रांनो, मी भावेश. आपण ऐकत आहात अज्ञात प्रवास. 28 मे 1883 रोजी नाशिक मधील भगूर येथे त्यांचा जन्म झाला. त्यांचे पूर्ण नाव विनायक दामोदर सावरकर असे होते. वडील दामोदर पंत सावरकर आणि आई राधाबाई या धार्मिक व राष्ट्रभक्त विचारांच्या होत्या. बालपणापासूनच सावरकर अत्यंत बुद्धिमान, अभ्यासू आणि धाडसी होते. घरात शिवाजी महाराजांच्या पराक्रमांच्या कथा ऐकत ऐकत त्यांच्यामध्ये देशप्रेमाची भावना निर्माण झाली. लहान वयातच त्यांनी अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचा दृष्टिकोन निर्माण केला. पण त्यांच्या आयुष्यात लहानपणीच दुःखाचे मोठे डोंगर आले. आईचे निधन झाले आणि काही वर्षांनी वडिलांचेही निधन झाले. या संकटांमुळे त्यांच्यावर जबाबदाऱ्या आल्या, पण त्यांनी हार मानली नाही. शालेय जीवनातच सावरकरांनी आपल्या मित्रांना एकत्र करून मित्रमेळा नावाची संघटना तयार केली. या संघटनेतून ते तरुणांमध्ये देशभक्ती जागरूक करत असत. चाफेकर ब्रदर्स 22 जून 1897 रोजी पुण्यातील ब्रिटिश प्लेग आयुक्त वॉल्टर चार्ल्स रँड इंग्रज अधिकारीचा वध केला. या घटनेचा सावरकरांवर खूप प्रभाव पडला. त्यांना वाटू लागले की इंग्रजांविरुद्ध केवळ आंदोलन करून उपयोग नाही, तर सशस्त्र क्रांतीचा लढा आवश्यक आहे. पुढे शिक्षणासाठी ते पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये दाखल झाले. पुण्यात त्यांच्यावर बाळ गंगाधर टिळक यांच्या विचारांचा प्रभाव पडला. टिळकांच्या जहाल राष्ट्रवादामुळे सावरकर अधिकच प्रेरित झाले. 1905 मध्ये बंगालची फाळणी झाली आणि देशभर इंग्रजांविरुद्ध संताप उसळला. त्या काळात सावरकरांनी विदेशी कपड्यांची होळी केली. हा अत्यंत धाडसी निर्णय होता, कारण त्या काळात इंग्रजांविरुद्ध उघडपणे आंदोलन करणे धोकादायक मानले जात होते. या घटनेनंतर ते तरुणांमध्ये लोकप्रिय झाले. याच काळात त्यांनी अभिनव भारत ही गुप्त क्रांतिकारक संघटना स्थापन केली. या संघटनेचा उद्देश इंग्रजांविरुद्ध सशस्त्र क्रांती घडवून आणणे हा होता. 1906 मध्ये सावरकर कायद्याच्या शिक्षणासाठी लंडन येथे गेले, पण त्यांचा मुख्य उद्देश शिक्षणापेक्षा भारताच्या स्वातंत्र्याची चळवळ आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचवणे हा होता. तेथे ते इंडियन हाऊस मध्ये राहत होते. इंडिया हाऊस हे भारतीय क्रांतिकारकांचे प्रमुख केंद्र मानले गेले. इंडिया हाऊस हे भारतीय क्रांतिकारकांचे प्रमुख केंद्र बनले होते. येथे सावरकरांनी अनेक तरुणांना क्रांतीची प्रेरणा दिली. त्यांनी द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857 हे पुस्तक लिहिले. या पुस्तकात त्यांनी 1857च्या उठावाला बंड न म्हणता भारताचे पहिले स्वातंत्र्य युद्ध म्हटले. इंग्रज सरकारने या पुस्तकावर बंदी घातली, कारण या पुस्तकामुळे भारतीय तरुणांमध्ये क्रांतीची भावना वाढत होती. सावरकरांच्या विचारांनी प्रेरित होऊन मदनलाल धिंगरा यांनी इंग्रज अधिकारी कर्झन वायलीचा वध केला. या घटनेमुळे इंग्रज सरकार संतप्त झाले आणि त्यांनी सावरकरांवर कडक नजर ठेवण्यास सुरुवात केली. 1910 मध्ये त्यांना अटक करण्यात आली. त्यांना भारतात आणण्यासाठी जहाजाने नेले जात असताना जहाज मार्सिले येथे थांबले. त्यावेळी सावरकरांनी जहाजाच्या खिडकीतून समुद्रात उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला. ही घटना इतिहासातील सर्वात धाडसी पलायन प्रयत्नांपैकी मानली जाते. ते किनाऱ्यावर पोहोचले, पण पुन्हा त्यांना पकडण्यात आले. यानंतर इंग्रज सरकारने त्यांना 2 जन्मठेपांची शिक्षा सुनावली, म्हणजेच तब्बल 50 वर्षांचा कारावास. त्यांना सेल्युलर जेल येथे पाठवण्यात आले. या तुरुंगाला काळ्या पानाची शिक्षा असे म्हटले जात असे. तुरुंगातील जीवन अत्यंत कठीण होते. कैद्यांना तेलाची घाणी ओढावी लागत, कठोर श्रम करावे लागत आणि अमानुष छळ सहन करावा लागत असे. पण या परिस्थितीतील सावरकर खचले नाही. त्यांनी तुरुंगाच्या भिंतींवरती कविता लिहिल्या, त्या पाठ केल्या आणि सहकाऱ्यांनाही पाठ करून जतन करण्यास सांगितले. तुरुंगात असताना त्यांनी हजारो ओळींचे साहित्य निर्माण केले. 1924 मध्ये काही अटींवर त्यांची सुटका करण्यात आली. त्यानंतर त्यांना रत्नागिरी येथे नजरकैदेत ठेवण्यात आले. या काळात त्यांनी समाज सुधारण्याचे कार्य सुरू केले. अस्पृश्यता दूर करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यांनी पतित पावन मंदिराची स्थापना केली, जिथे सर्व जातींच्या लोकांना प्रवेश देण्यात आला. त्या काळात हा अत्यंत क्रांतिकारी निर्णय होता. सावरकरांना हिंदू समाज एकत्र यावा असे वाटत होते आणि त्यांनी यासाठी अनेक सामाजिक चळवळी केल्या. सावरकरांनी हिंदुत्व ही संकल्पना मांडली. त्यांच्या मते हिंदुत्व केवळ
धर्म नसून भारतीय सांस्कृतिक आणि राष्ट्रीय ओळख आहे. त्यांच्या या विचारांना पुढे भारतीय राजकारणात मोठा प्रभाव पडला. काही लोकांनी त्यांच्या विचारांचे समर्थन केले तर काहींनी टीका केली, पण त्यांच्या विचारांची चर्चा आजही होताना दिसते. 1948 मध्ये महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर सावरकरांवरही आरोप करण्यात आले, त्यांना अटक करण्यात आली, पण पुराव्याअभावी न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली. या घटनेमुळे त्यांच्या आयुष्याभोवती मोठा वाद निर्माण झाला आणि आजही या विषयाची चर्चा होत असते. सावरकर हे केवळ क्रांतिकारक नव्हते, तर एक महान साहित्यिकही होते. त्यांनी कविता, नाटके, इतिहास, राजकारण आणि समाजकारणावर भरपूर लेखन केले. ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला यांसारख्या त्यांच्या कविता आजही देशभक्ती जागरूक करतात. त्यांच्या लेखनात राष्ट्रप्रेम, संघर्ष आणि प्रेरणा दिसून येते. त्यांच्या भाषाशैलीत तेज, ताकद आणि विचारांची खोली होती. वय वाढत असताना त्यांची प्रकृती खालावत गेली. त्यांनी आयुष्यभर देशासाठी संघर्ष केला. शेवटी 1966 मध्ये त्यांनी आत्मसमर्पण करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी अन्न आणि पाण्याचा त्याग केला. 26 फेब्रुवारी 1966 रोजी त्यांचे निधन झाले. त्यांच्या मृत्यूने भारतीय इतिहासातील एक महत्त्वपूर्ण पर्व संपले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे जीवन संघर्ष, धाडस, विचार, राष्ट्रभक्तीचे प्रतीक होते. त्यांनी स्वातंत्र्यासाठी कठोर यातना सहन केल्या, पण कधी हार मानली नाही. त्यांचे विचार आणि कार्य आजही भारतीय समाज आणि राजकारणात चर्चेचा विषय आहेत. काहींसाठी ते महान देशभक्त आहेत, तर काहींसाठी वादग्रस्त विचारवंत. पण भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील त्यांचे योगदान नाकारता येणार नाही. त्यामुळे इतिहासात त्यांचे नाव सदैव आदराने घेतले जाते. स्वातंत्र्यवीर सावरकर हे असे व्यक्तिमत्व ज्यांनी आपल्या लेखणीतून विचारांची क्रांती घडवली आणि आपल्या धाडसाने इंग्रज साम्राज्यालाही हादरून सोडले. काळ्या पाण्याच्या अमानुष यातना असोत किंवा मातृभूमीसाठी केलेला अखंड संघर्ष, सावरकरांनी अनेक संकटांचा सामना निर्धाराने केला. त्यांच्या जीवनात अनेक वाद आले, अनेक मतभेद झाले, पण भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील त्यांचे योगदान आणि त्यांची प्रखर राष्ट्रभक्ती इतिहासात कायम आठवणीत राहील. आजही त्यांचे जीवन आपल्याला शिकवते की परिस्थिती कितीही कठीण असली तरी ध्येयासाठी लढत राहणे हेच खरे राष्ट्रप्रेम असते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच इतिहासातील प्रेरणादायी आणि सत्य घटनांवर आधारित व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. जय महाराष्ट्र.